टीम जयदुर्गा सुरई ए आणि त्यांचा अगेन्स्ट टीम वडनगर सेमीफायनल 1 अगदी थोड्याच वेळात सुरुवात होईल. अप्रतिम स्पर्धा लागली कारण 5 दिवसीय स्पर्धा कंपल्सरी आपण 6 ओव्हरच्या मॅचेस पहिल्या फेरीमध्ये पाडल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रत्येकी टीमला 5 ओव्हरची मॅच खेळण्याची संधी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून दिली आणि त्यासाठी आवर्जून मी कौतुक करेन जय हनुमान सरवली तसेच जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवली यांचा कारण त्यांची फार मेहनत या स्पर्धेचा मागे लागली आणि त्यानंतर आमचे पडद्यामागचे हिरो त्यांचाही मी उल्लेख करेन. दिना चौधरी असतील, दीपेश पाटील असतील, त्यानंतर अनमोल चौधरी असतील, अगदी सकाळपासून येतात, फार मेहनत त्यांनी या स्पर्धेकरिता घेतलेली आहे. त्यानंतर लवेश चौधरी त्यांचा मी उल्लेख करेन आणि त्यानंतर संपूर्ण जय हनुमान सरवली टीम आणि जय भोलेनाथ सरवली टीम सर्वांची मेहनत. सेमीफायनल्स आपल्याला 6-6 षटकांचा पाहायला मिळणार आहेत. टॉस आयुष पाटील टीम सुरई एने जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग करणार आहेत. हा निर्णय त्यांचा आहे. चला आता वडनगर टीम ओपनिंग पेअर आपणही पाठवा कारण फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये ऑफिशियल्स देखील आता ग्राउंड मध्ये आहेत. चलजी आणि त्यातलीच एक मोठी क्रीडा स्पर्धा अर्थातच खासदार चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. सामना पाहायला मिळतोय एका बाजूला जयदुर्गा सुरई ए संघ आणि त्यांच्या विरुद्ध टीम वडनगर आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. टॉस जिंकलाय सुरई ए संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि टीम वडनगरला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलाय या मॅच मध्ये. फार चांगला उल्लेख केला निशांतजी तुम्ही की इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये या पर्वामध्ये आपण पाहिलं की पवन केरे, विवेक शेलार, भावेश पवार, त्यानंतर वंडरबॉब भिवंडी, जयेश पाटील हे दिल्ली सुपर हिरोज मध्ये खेळणार आहेत. तसेच प्रथमेश ठाकरे त्याचाही आपण उल्लेख करूया आणि सेमीफायनल 1 ला आता सुरुवात होणार आहे आणि जसेच बॉलर केतन पाटील बॉलिंग मार्क वरती तयार होतील आपण काउंट डाऊन हे स्टार्ट करणार आहोत. स्ट्रायकिंग एंड वरती राहुल चौगुले आपल्याला पाहायला मिळतील. तसेच त्यांना साथ देण्याकरिता या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बॅटिंग मध्ये जबरदस्त कार्य ज्याने केले केतन पाटील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत आणि सुरेश केतन पाटील बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. सेमीफायनल 1 चा थरार सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलाच बॉल स्वीपचा फटका गॅप मध्ये डीप स्क्वेअर लागला बॉल निघून जाईल. सेमीफायनल 1 ची सुरुवात दमदार फटक्याने 4 जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. राहुल यांच्या बॅटमधून आडव्या बॅटनं हा स्ट्रोक सजवला होता. स्वीपचा फटका वॅकेंट एरिया होती आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना राहुल यांच्या बॅटमधून या पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. स्टार्टअप मुवमेंट क्रिएट केलाय. येस एक्झॅक्टली बाउंड्रीला सुरुवात. आता त्याच दिशेने खेळायचं होतं. अपीलही दरम्यान करण्यात आली आणि ओव्हर थ्रो देखील झाला. दुसऱ्या धावेसाठी आता राहुल चौगुले परतले. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. लेग बाईज च्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळतील आणि बॉल रिलीज केल्यानंतर केतन अगदी समोर झाला. दॅट्स वाय हा निर्णय अंपायर्स देऊ शकले नाही. त्याकडे थोडं केतन आपण लक्ष द्यायचं कारण बॉल रिलीज केल्यानंतर जर तुम्ही डायरेक्टली अंपायर्सच्या समोर याल तर लेग बिफोर विकेट कॉट बिहाइंड द विकेट हे निर्णय देणे अंपायर्सला अवघड राहतं. चांगला चेंडू होता परंतु तिथे धाव 2 मिळाल्या. फिल्डिंग खराब राहिली होती. कमबॅक करणारा चेंडू राहिला होता केतन यांचा कारण आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न राहुल यांनी केला होता. अपयशी ठरले परंतु 2 धावा लेग बायच्या स्वरूपात. आता फुल लेंथ आणि समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन मिड ऑफ इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता बट बॅट आणि बॉलचा तितकासा चांगला संपर्क नव्हता. डॉट बॉल दरम्यान येतो आणि निशांतजी जर आपण पाहिले ना पहिला बॉल देखील मी म्हणेन लाईन आणि लेंथ खराब नव्हती. पहिला फटका बनवला होता राहुलने. एक्झॅक्टली इथे देखील जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु वेग प्रचंड होता या चेंडूमध्ये त्यामुळे प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते राहुल. त्यामुळे हा चेंडू डॉट पाहायला मिळाला. आता वाईड यॉर्कर बट दरम्यान निर्णय येतोय की दिशा खराब आहे. निशांत दरम्यान तिथे अपीलही करत होते कारण कुठेतरी बॅट ग्राउंडेड झाले त्याचा तो साऊंड असावा. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि एक्स्ट्राच्या साह्याने टीम टोटल आता पुढे जाते 7 ऑन द बोर्ड. खासदार चषक आणि स्पेशली महत्वाची गोष्ट लागली या स्पर्धेमध्ये सर्व जे संघ खेळले प्रत्येकी टीमने कौतुक केलं या स्पर्धेचं आणि महत्वाची गोष्ट सर्वांनी हे सांगितले की फर्स्ट टाइम 6 ओव्हरची मॅच खेळण्याची संधी मिळाली आणि प्लस प्रत्येकी नियमांचं पालन कठोरपणे जर झालं आणि महत्वाची गोष्ट की ज्यांनी रूल्स अँड रेग्युलेशन ब्रेक केला त्यांना पेनल्टी देखील देण्यात आली. डिसिप्लिन जपला गेला या स्पर्धेमध्ये.
ओ द विकेट अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल आणखीन घेतो पहिला बॉल चौकार बट देन केतन पाटीलचा कमबॅक चांगला चेंडू लेन थोडीशी मागे खेचली आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहिला होता. ज्या उंचीसाठी फलंदाज राहुल खेळले होते ना विशाल, ती उंची प्राप्त झाली नव्हती आणि त्यामुळेच की काय आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या लेंथ वरती हाताळतोय हा गोलंदाज. येस बाउंड्री जी आली त्यानंतर लाईन आणि लेंथ भरपूर प्रॉपर हाताळलेत केतनने. आता एज बॉल मागे चाललाय शॉर्ट थर्डला हलकी मिसमिल आणि बॉल निघून जाईल. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार. चांगला होता परंतु बॅटची एज लागली. पाठीमागे यष्टीरक्षक होते, प्रयत्न जरूर केला परंतु 4 धावा मिळाल्या. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल खऱ्या अर्थानं. 4 धावा या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील वेगवान चेंडू होता आणि त्या चेंडूवरती फलंदाजाने संघर्ष जरूर केला. आता गती कमी गेली, कटर टाकला होता, पडल्यानंतर बॉल जास्तच वळाला, ते अंपायर्सने टाकलं. दिशा खराब आहे, एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्राचा साह्याने टीम टोटल आता आपल्याला पाहायला मिळत आहे 12 ऑन द बोर्ड आणि अजूनही या ओव्हरमध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. रिव्ह्यू आणि अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं, टाकलं जाईल की एक्झॅक्टली आता वाईड आहे की नाही ते चेक केलं जाईल, कारण ऑनफिल्ड डिसिजन तर वाईडच आहे बट टाकलं जातं. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ वाईट बॉल. दिशा खराब होते. त्या या इनिंगमध्ये सुरेई टीमला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये, ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. अतिरिक्त रन आणि एक्स्ट्राचा साह्याने टीम टोटल आता 12 वरती आणि अजूनही या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली धावसंख्या टीम वडून वगैरे उभारली असंच म्हणावं लागेल, परंतु इथून जर पाहिलं ना तर प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल चांगल्या पद्धतीने टाकावं लागेल. आता मिस्टामिंग बॉल मध्ये आहे, फिल्डर येतात मिड ऑफला, डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये. स्टार्ट चांगली जरूर झाली बट देन पकला झटका इथे दिला. राहुल चौगुले सेमीफायनल 1 मध्ये आता अवघ्या 8 धावा बनवून चालले डगआउटच्या दिशेने. विशाल इथे जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला परंतु तदनंतर फलंदाज चाचपडत होता, कारण बॅटवरती चांगल्या रीतीने चेंडू येत नव्हता. इथे देखील प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते आणि मिड ऑफला झेल देऊन इथे फलंदाज राहुल बाद झालाय. कारण पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 12 धावा धावफलकावरती. एकंदरीत राहुल बाद झालेत. नवीन फलंदाज उज्ज्वल मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं इन ॲट पोझिशन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती उज्ज्वल पाटील हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. महत्वाची जोडी आहे टीम वडूनगरसाठी. आणि उज्ज्वलला आज प्रमोट केलं, कारण या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की लोअर ऑर्डरला त्याने बॅटिंग केली, पण निशांजी जर आपण विचार केला एक झटका जरूर लागला बट रन्स देखील चांगले आहेत, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 12 धावा आला आणि शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये आपण निशांजी याच चर्चा करत असतो की विकेट जरी गेली हरकत नाहीये, रणगती चांगलीच लागली पाहिजे आणि चांगल्या रणगतीने सुरुवात आहे. फर्स्ट ओव्हरमध्ये 12. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज जर पाहिला तर आकाश पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज आहे आकाश पाटील आणि त्याच्यावरती विश्वास दाखवलाय या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, परंतु या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर जर पाहिला तर केतन पाटील या मॅच मध्ये या फलंदाजाच्या बॅटमधून भरपूर धावा आल्यात. चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील त्याला बरसावं लागेल ओव्हर द विकेट. हो यावेळेस मोठा फटका केतन पाटीलच्या नावाला शोभणारा ठोकलाय हा दर्जेदार षटकार बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार वॉट शॉट. केतन पाटीलने
जबरदस्त फटका आकाश पाटीलचा पहिलाच बॉल पाठवला काऊ कॉर्नरचा वरनं सिक्सरने सुरुवात आणि टीम टोटल आता 18 वरती फ्लाइंग स्टार्ट ज्या प्रकारे सुरुवात हवी होती त्या प्रकारे सुरुवात वडनोगर टीमला या सेमीफायनल 1 मध्ये निशांची मिळालेली आहे आणि महत्वाची गोष्ट ही देखील राहिली की केतन पाटील ज्या फॉर्म मध्ये आहे त्या अनुसरून सुरई टीमसाठी केतनची विकेट फार मॅटर करणार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता आणि त्या चेंडूला पुल केला होता. पॉवरफुल स्ट्रोक केतन यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक पासून वंचित होता परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूचा सामना करत असताना एक दर्जेदार फटका विस्फोटक आणि विध्वंसकपणे त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आकाश यांच्या विरोधात आक्रमण केलंय पहिल्या चेंडूवरती परंतु इथूनही कमबॅक करावा लागेल. ओव्हर द विकेट. हो यावेळी जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला फिल्डर आहे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुजितनं मिस्टेक केली आहे. खऱ्या अर्थानं धावबादच्या स्वरूपात उज्ज्वलला बाद करू शकले असते आणि ते जर पाहिलं तर उज्ज्वल सेफ आहे पोहोचलाय व्यवस्थितरित्या. सुसाईड अटेम्प्ट होता असंच मी म्हणेन कारण केतनने तर नकारलंच होतं बट उज्ज्वलचं लक्ष नव्हतं असंच वाटलं. मिसकम्युनिकेशन झालं होतं पण नशिबाची साथ राहिली. कदाचित जर तो डायरेक्ट हिट लागला असता तर तसंच धावत मध्ये जावं लागलं असतं. ऍब्सोल्युटली. खरं तर इथून जर पाहिलं तर कॉलिंग व्यवस्थित करावी लागेल दोन्ही फलंदाजांना कारण इथून भागीदारी करावी लागेल पार्टनरशिप करावी लागेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलेत परंतु काऊ कॉर्नर फेस वरून फिल्डर वेगाने चेंडूवरती येत आहेत. इथे फक्त सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. 19 धावा धावफलकावरती. स्टार्ट चांगला आहे बट महत्वाची गोष्ट ही राहणार आहे की केतन पाटील वरती जबाबदारी या सेमीफायनल 1 मध्ये राहणार आहे वडनोगर टीमसाठी. बिकॉज जर केतन खेळला केतनची बॅट जर चालली या पहिल्या सत्रामध्ये डेफिनेटली नो डाऊट एक चांगला टोटल बनवताना आपल्याला वडनोगर टीम नक्कीच पाहायला मिळू शकते. केतनने सुरुवात देखील चांगली केलेली आहे. षटकार त्याच्या बॅटमधून तदनंतर काहीशी चेंडू डॉट आणि तदनंतर सिंगल घेतली आहे परंतु उज्ज्वलला देखील चांगली साथ द्यावी लागेल या मॅच मध्ये. आकाश पाटील ओव्हर द विकेट. हो खोलात टाकला होता खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेमध्ये नव्हतेच. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण आणि त्या वळणामध्ये जर पाहिलं तर फलंदाज बीट्स आले. चांगला चेंडू पाहायला मिळाला विशाल इथे कारण लेन जर पाहिलं तर थोडीशी पुढे होती आणि तिथून फटका खेळणं फलंदाजासाठी डिफिकल्ट होतं आणि त्यामुळे हा चेंडू डॉट. येस अतिरिक्त गतीने बॅटर बीट झाले तेच तिथे पाहायला मिळालं आणि आकाश देखील इंजुरी नंतर आता रिकव्हरी करून खेळण्यासाठी आला आणि त्याच अनुषंगाने ओव्हरची सुरुवात सिक्सर झाली बट देन सटीक लाईन आणि लेंथ वरती बॉलिंग आतापर्यंत या ओव्हरमध्ये झाली आहे कारण षटकाराने सुरुवात झाली तरी सुद्धा या ओव्हरमध्ये त्यानंतर जे 3 चेंडू आलेत निशांजी 2 डॉट बॉल आहेत आणि 1 सिंगल. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो यावेळेस मोठा फटका खेळलाय परंतु हा फटका फसलाय की काय. फिल्डर आहे तिथे प्रयत्न जरूर केलाय परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. मिस्टेक केली त्या फिल्डरने झेल सोडलाय आणि वेट फॉर द अंपायर सिग्नल आणि आलेला आहे चौकार फलंदाज उज्ज्वल यांच्या बॅटमधून. सेफ फिल्डर तिथे होता रुपेश पाटील तिथे होते बट ही कॅच ड्रॉप झाली. महत्वाची गोष्ट की कॅच देखील ड्रॉप झाली चौकार देखील गेला. जिथे विकेट मिळायला हवी होती तिथे 4 धावा आला. आकाश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो इथे फुलटॉक चेंडू होता स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला टर्न केलाय. पुन्हा एकदा रुपेश आहे त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आणि त्यामुळेच की काय फक्त एकच धाव मिळते. मागील चेंडूवरती जीवदान मिळालं होतं उज्ज्वलला कारण अगदी सहज सोपा झेल होता आणि रुपेशने मिस्टेक केली. तदनंतर सिंगल पाहायला मिळते उज्ज्वल यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जर पाहिली ना विशालजी 2 षटकांचे ते खेळ संपलेला आहे. 24 धावा 12च्या सरासरीने आतापर्यंत टीम वडनगरने वाटचाल केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील 12 धावा. याही षटकामध्ये केतन यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु तदनंतर आकाशनं चांगलं कमबॅक केलं. अगदी तो झेल मिळाला असताना तर एक आणखीन एक धक्का या मॅच मध्ये पाहायला मिळाला असता परंतु फिल्डिंग खराब राहिली आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम वडनगरने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती जोडल्यात. विशाल पाटील सर आपल्याला जॉईंट झालेत. खऱ्या अर्थानं भिवंडी परिसरामध्ये मागील काही वर्षामध्ये विशाल पाटील सरांचा आवाज आपण सातत्याने ऐकत असतो आणि खूप चांगलं समालोचन आणि सरवली गावातील एक अनमोल रत्न आहे आणि सातत्यानं खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून याही स्पर्धेला जर पाहिलं तर ते लीड करतायत आणि खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा रंगवली आहे. खऱ्या अर्थानं स्पर्धा जेव्हा बहरत असते ना त्या स्पर्धेला झालर लावण्याचं कार्य समालोचन करत असतो परंतु तेच समालोचन करत असताना विशाल पाटील यांचं देखील कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत केतन पाटील.
तिसरे षटक आणि केतन तयार होता. याआधी पहिले षटक केतननेच टाकले होते आणि जो उल्लेख तुम्ही निशांजी केला, कारण आज जर चर्चा आपण त्याच्यावरती करूया जसं वेळ मिळेल तसे. तिसरे षटक केतनचा पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड. व्हाट अ शॉट, लॉंग ऑन पार. पहिलाच बॉल पाठवला केतनचा लॉंग ऑन सावरनं, सिक्सर. चेंडू होता, डिग आउट केलाय आणि समोर हा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. उज्ज्वल यांच्या बॅटमधून आलाय षटकार. सिक्सर सुरुवात, दबाव केतनवरती. आता स्विचिट खेळायचा होता, पॉइंटला फिल्डर येतात, चांगली फिल्डिंग, सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल. तसेच गोवेगावची क्रिकेटचा इतिहास जर आपण उचलून पाहिला तर एक काळही गाजवला आणि आजही सिनियर जे आहेत आणि यंगस्टर्सला घेऊन जे आज चांगला खेळही करत आहेत आणि एक स्वतः यशस्वी उद्योजक देखील आहेत. अमरदादा पाटील यांच्या वतीनं केतन पाटील वडुनगर यांच्या टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात, या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. दादा आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बट सध्याच्या घडीला निशांतजीचा आपण प्रामाणिकपणे विचार केला, स्टार्ट चांगला आणि केतन जर खेळला, ही पार्टनरशिप जर आणखीन पुढे गेली तर नो डाऊट जी आपण चर्चा केली की एक चांगला टोटल 6 वर्ष मॅच जर 60+ किंवा 70 किंवा त्यापेक्षा जास्त रन्स जर बनल्या तर त्यात नंतर ते टोटल चेस करणं अवघड होणार आहे सुरई टीमसाठी. डेफिनेटली खऱ्या अर्थानं दोन्ही बाजूने आक्रमण या मॅच मध्ये केला गेलेला आहे. सुरुवातीला चेतन लाजवाब सुरुवात. केतन पाटील पहिला सामना आपल्याला आठवतो, चेस करत असताना चांगली बॅटिंग, देन त्याच दिवसामध्ये पहिल्याच दिवसामध्ये क्वार्टर फायनल 1 मध्ये टीम वेल्सचा अगेन्स्ट जबरदस्त खेळी केतन पाटीलची आणि सध्याच्या घडीला या सेमीफायनल 1 मध्ये जेव्हा जेव्हा तो स्ट्रायकिंग एंडवरती येतोय तेव्हा तेव्हा त्याचा बॅटमधनं मोठे फटके आलेत. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं केतनने 4 चेंडू फेस केलेत, 2 षटकार त्याचा बॅटमधनं आलेले आहेत. 13 धावांवरती तो नॉट आउट खेळतोय. बट या ओव्हरमध्ये केतन पाटील सुरेशचे सध्याच्या घडीला थोडे अडचणी होतात, कारण पहिल्या 3 चेंडूंवरती 2 मोठे फटके केतन पाटीलचा अगेन्स्ट आलेत आणि एक तर केतन पाटीलचा बॅटमधनं झाला, कारण विचार जर आपण केला दोन्ही खेळाडूंचं नाव केतनच आहे आणि दोघांची कामगिरी जवळ सेम टू सेमच आहे या स्पर्धेमध्ये. कारण सुरेख टीम कडे खेळत असताना केतन पाटील विथ बॉल विथ बॅट परफॉर्मन्स चांगलाच दिला. नेक्स्ट बॉल
सिक्सर या आधीच्या बॉलवरती. आता स्विचेट खेळायचा होता आणि इथे काय प्लेट ऑन. मॅचची गोल्डन विकेट. केतन पाटील स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला पण प्लेड ऑन झालेत आणि फार मोठा झटका या सेमीफायनल 1 मध्ये. कारण केतनचं खेळणं फार महत्वाचं होतं पण 2 मोठे फटके जरूर त्याचा बॅटमधनं आले. 13 त्याने इंडिव्हिज्युअली बनवला पण तो स्वतःवरती आता फार नाखुश आहे. अगदी खराब शॉट म्हणावं लागेल खऱ्या अर्थानं. सरळ बॅटनं चांगले फटके केतन यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. ते स्विच हिट अटेम्प्ट केला, खोलवर टप्प्याला चेंडू होता आणि तिथे जर पाहिलं तर केतन बाद झालेत. महत्वाचा धक्का या मॅच मध्ये केतनने प्राप्त केलेले आहे. विकेट केतन पाटीलला बाद केलं आणि इथून जर पाहिलं तर पार्टनरशिप ब्रेक झालेली आहे. उज्ज्वल पाटील आणि केतन पाटील चांगली बॅटिंग करत होते. दोघांच्याही बॅटमधून मोठे फटके आले होते परंतु इथे वेगळं काही करण्याचा प्रयत्न केतन पाटीलने केलाय. स्वतःवरती निराश असेल केतन पाटील कारण त्याला ठाऊक आहे महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये केतन अपयशी ठरलाय असंच म्हणावं लागेल. जरूर त्याने 13 धावा विशालजी बनवलेत परंतु 13 धावांच्या पुढे तो गेलेला नाहीये. आणखीन एक मोठा धक्का या मॅच मध्ये टीम वडून उघरला बसलाय आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न केतन पाटील या गोलंदाजाने केलाय. मागील चेंडूवरती इंजर्ड झाला होता, रनवे मध्ये अडथळा, रिलीज पॉइंटला खाली पडला, भरपूर मोठी इंजुरी झाली आणि तिथून जर पाहिलं तर कमबॅक करणारा चेंडू राहिलाय केतन पाटील या गोलंदाजाचा. आणि महत्वाची गोष्ट ही राहिली निशांजी की सरळ बॅटने जर चांगले फटके येतात तर या क्षणाला स्विच हिट अटेम्प्ट करणे कितपत योग्य होतं. तुम्ही उल्लेख केला की शॉट सिलेक्शन मध्ये कुठेतरी गडबड झाली असंच वाटलं कारण स्ट्रेट बॅटने आतापर्यंत 2 सिक्सर आले होते केतनचा बॅटमधनं बट इथे मिस्टेक झाली. आता गिरीश पाटील आलेत. पहिलाच बॉल गिरीशसाठी फुल रन पाहांवरती फ्लिकचा फटका. रुपेश पाटील वेगाने लेग स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग मिळेल सिंगल विकेट जशी केतनची मिळाली त्यात नंतर आता सुरईचे केतन पाटील कुठेतरी प्रयत्न करतात की आणखीन एक क्विक सेशन मध्ये एखादी विकेट आणखीन आपल्याला हवी आहे. केतन पाटीलचं कौतुक करावं लागेल. जरूर या षटकामध्ये षटकार आलेत परंतु कमबॅक काय केलाय लाजवाब. मागील 2 चेंडूवरती भरपूर इम्प्रेस केलंय केतन पाटीलनं. षटक क्रमांक पहिले टाकत असताना 12 धावा तरी देखील कॅप्टनने विश्वास दाखवलाय आणि विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी या षटकामध्ये तो करतोय. येस एक्झॅक्टली कारण या ओव्हरची सुरुवात देखील पहा. पहिले 3 चेंडू 13 आला होता बट देन नंतर जे 2 चेंडू आलेत केतन पाटीलची विकेट देन हा देखील तो क्रशर होता. गिरीशने स्वतःला तिथे सावरलं अन्यथा लेग बिफोर विकेट मिळण्याची देखील शक्यता दाट होती. सिंगल मिळाली. स्ट्रायकिंग एंडवरती आता उज्ज्वल पार्टनरशिप हवी आहे कारण 6 ओव्हरची मॅच खेळत असताना पार्टनरशिप या शब्दाला फार मोठी किंमत बॅटिंग साईडसाठी. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. आता पुलचा फटका आलाय. कनेक्शन चांगलं नाहीये. रुपेश पाटील आहेत. कॅच पकडली जाईल. याआधी रुपेश पाटील कडून एक कॅच ड्रॉप झाली होती पण आता मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली लागेल आणि दरम्यान झटका इथे लागला. तिसरा आणि बॅटर बाद झालेत उज्ज्वल गुरव. इथे जर पाहिलं ना तर थोडंसं अचंबित करणारं क्रिकेट, थोडंसं अविवेकी क्रिकेट उज्ज्वल पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर या षटकामध्ये केतन पाटीलची विकेट आलेली आहे आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचं औदार्य उज्ज्वलने दाखवलं परंतु त्याचा हा फटका फसलाय आणि त्यामुळेच काय थोडंसं अविवेकी क्रिकेट मला उज्ज्वल यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खरं तर मैदानावरती थांबणं गरजेचं होतं. धावा येत होत्या परंतु क्षेत्र चुकीचं निवडलं. रुपेश पाटीलनं इथे मिस्टेक केलेली नाहीये, त्याला ठाऊक आहे. मागील झेल सुटलाय आणि इथून झेल घेणं गरजेचं होतं आणि तेच कार्य रुपेश पाटीलने केलंय. कंप्लीट कॅच केलाय आणि आणखीन एक धक्का या मॅच मध्ये टीम वडून उघरला बसलाय. फार चांगला उल्लेख तुम्ही केला की केतन बाद झाले देन कुठेतरी क्रीज वरती थांबणं तेही महत्वाचं होतं बट मोठ्या फटक्यासाठी हा जो अटेम्प्ट केला उज्ज्वलने हा कितपत योग्य होता. कारण केतन पाटील बाद झाल्यानंतर उज्ज्वल गुरव त्यानंतर गिरीश पाटील या बॅटर्सवरती जबाबदारी होती बट एक खराब शॉट खेळून मी म्हणेन की उज्ज्वल बाद झाले. धक्का तिसरा लागला आणि खेळ 3 ओव्हरचा समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरचा टीम टोटल आहे 38 ऑन द बोर्ड. बघा रन चांगले आहेत बट या क्षणाला केतन अथवा उज्ज्वलचं क्रीज वरती असणे महत्वाचं होतं. पण आता जबाबदारी आहे गिरीश पाटील होल्डर वरती. या टीमचा तो जेसन होल्डर आणि काय लाजवाब खेळ याही खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला. गोलंदाज तयार आकाश पाटील ओव्हर द विकेट. हो इथे जर पाहिला तर फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहेत कव्हर पॉइंटला आणि फक्त सिंगल मिळते गिरीशला. गिरीशच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या
स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेले आहेत 39 धावा. धावा चांगल्या आहेत, परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये आणखीन चांगली बॅटिंग करावी लागेल टीम वडूनवगरला, कारण सुरई ए संघाची फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. त्यामुळेच की काय सेमीफायनलचा सामना या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येस एक्झॅक्टली, दोन्ही टीमचा खेळ आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये फार चांगला राहिलेला, म्हणून अपेक्षा देखील तशाच आहेत की ही मॅच देखील फार चांगली रंगेल. आकाश हो, इथे क्लीन बॉल खोला टाकलाय त्रिफलाचीच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का, यशच्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. आले, कारण मागील ओव्हरमध्ये केतनला 2 सफलता मिळाल्या, या ओव्हरमध्ये आकाशला आता सफलता मिळाली. आणि निशांत आपण हे देखील म्हणू शकतो की आता बॅटिंग ऑर्डरचे नटबोल्ट ढिल्ले गेलेत आकाश पाटील आणि बॉलर केतन पाटीलने. कारण जर आपण प्रिव्हियस जो खेळ पाहिला, या ओव्हरचे 2 चेंडू आणि मागील ओव्हरमध्ये ज्या प्रकारे बॉलिंग केली केतनने, त्यालाही अंतिम 3 बॉलवरती 2 विकेट मिळाले. या ओव्हरमध्ये देखील म्हणजे गेल्या 5 चेंडूंचा बिटवीन फक्त 3 रन्स आलेले आहेत आणि विकेटही 3 गेलेले आहेत. जबरदस्त कमबॅक राहिलाय सुरई ए संघाच्या माध्यमातून. सुजित पाटील जर पाहिलं तर फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर जर पाहिलं तर निशांत यांना देखील तुम्ही पाहताय. संघाचे महत्वाचे खेळाडू आहेत आणि तो अनुभव आज आपल्या गोलंदाजांना देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आकाशनं कमबॅक केलं या मॅच मध्ये, जबरदस्त गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेट आकाश पाटील, बॉल इन ट्रॅक वरती. हो, यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न, परंतु इथे जर पाहिलं तर बॅटची एज लागली होती. फ्लँक स्लिप मध्ये फिल्डर होते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एकदा मिळाली इथे. आणि हा देखील सुसाईड अटेम्प्टच होता, कारण आताही डायरेक्ट हिट लागला असतं तर आताही गिरीशला धावत जावं लागलं असं डगावच्या दिशेने. आणि प्रश्न आता भरपूर सारे निशांचे उभे होतात, कारण विकेट्स आता फार गतीने चाललेल्या आहेत. कुठेतरी एक एंड सांभाळून बॅटिंग करणं महत्वाचं आहे आणि या क्षणाला असे धोके पत्कारणे कितपत योग्य बॅटर्स कडून, कारण महत्वाचे बॅटर्स आता डगआउट मध्ये आहेत. गोलंदाज तयार. हो, इथे जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु इट इज अ वाईड बॉल आणि ते पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. परंतु इथून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर गिरीश आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला दीपराज, हे 2 फलंदाज. आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये भागीदारी करावी लागेल विशालजी, कारण सुरुवात चांगली झाली होती, तदनंतर बॅटिंग ऑर्डर थोडीशी कॉलॅप्स झालंय आणि इथून जर पाहिलं ना तर भागीदारी हवी आहे. सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठा फटका देखील एक्झिक्यूट करावा लागेल या मॅच मध्ये. अगदी बरोबर उल्लेख केला तुम्ही, पार्टनरशिप या क्षणाला हवी आहे आणि गिरीश वरती आता जास्त जबाबदारी आहे. कारण महत्वाची गोष्ट की निराश करायला केतन आणि उज्ज्वलने केले, कारण शॉर्ट सिलेक्शन, खराब स्ट्रोक खेळून ते आउट झालेत, ती महत्वाची गोष्ट लागली. आणि या ओव्हरमध्ये आकाश पाटीलचे बॉलिंग पहा, विकेट साठी तो प्रयत्न करतो, त्यालाही ठाऊक आहे गिरीश पाटीलची जर विकेट या क्षणाला मिळाली ना तर एक कमी टोटल वरती आपण इझिली थांबवू शकतो वडूनवगरला. गोलंदाज आकाश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता आणि ते लाऊड अपील केली आहे. पंचांचा इथे जर पाहिलं तर स्पष्ट नकार आहे, दोन्ही पंच चर्चा करतील. परंतु काय वेगवान चेंडू होता, भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला होता. पूल करण्याचा प्रयत्न गिरीशने केला आणि दोन्ही पंचांचे चर्चा करतील नक्की काय घडले या चेंडूवरती. परंतु आकाश यांचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या मागील षटकामध्ये त्यांनी 12 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा कॅप्टननं जो विश्वास दाखवलाय ना, त्या विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी काय असते ना, आज आकाश पाटीलनं करून दाखवली आहे. या मॅच मध्ये तो स्वतःला सिद्ध करतोय आणि पंचांचा स्पष्ट नकार, फलंदाज बाद नाहीये, म्हणजे तिथे डॉट बॉल पाहायला मिळतोय आकाशाच्या माध्यमातून. गिरीश सातत्याने जर पाहिलं तर चाचपडतायत, संघर्ष करतायत, त्याच्या बॅटवरती विशालजी चेंडू व्यवस्थितरित्या येत नाहीये, थोडासा दबाव जाणवतोय आणि इथून चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. खरं तर टीम वडूनवगर थोडीशी अडचणीमध्ये सापडली असंच म्हणावं लागेल. चला फिल्डिंग सेटअप करा, सुरई ए संघ फिल्डिंग सेटअप करा. खऱ्या अर्थानं पंचांचा निर्णय जो असतो ना तो सर्वांसाठी सेम असतो असं नाही आहे, परंतु इथून आपण फिल्डिंग सेटअप करायची आहे. टीम सुरई संघाने देखील भरपूर इम्प्रेस केलं, डिसिप्लिन क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलंय आणि सातत्यानं जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट आतापर्यंत या संघाने देखील दाखवलंय. चला सुरई ए संघ फिल्डिंग सेटअप करा. सुजित पाटील अँड कंपनी प्लीज शिस्तप्रिय खेळ दाखवा.
कारण पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. खरं तर पंच देखील खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करतात या स्पर्धेमध्ये. पंचांचा निर्णय अखेरचा असेल, सो प्लीज जास्त वेळ घेऊ नका. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचांसोबत हुज्जत घालू नका, कारण पंचांचा निर्णय अखेरचा असेल. खऱ्या अर्थानं मैदानावरती 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या दोन पंचांच्या इशाऱ्यावरती हा खेळ सुरू असतो. त्यामुळे पंचांचा निर्णय अगदी तुम्हाला मान्य करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती आकाश आपल्याला पाहायला मिळतात, चांगली गोलंदाजी करतात, वेगावरती स्वार झालेत, वेगवान गोलंदाजी सातत्याने या षटकामध्ये त्यांची पाहायला मिळते. हो, यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकलेला नाहीयेत, वेगामध्ये बीट झालेत, कव्हरला फिल्डर धावतायत, उलट दिशेनं लाजवाब झेल कंप्लीट केलाय. अखेर गिरीश यांचा संघर्ष संपलाय. गिरीश बॅक टू द पेव्हिलियन. टीमचे बॅटर फार घाईमध्ये दिसतात असंच वाटतंय, कारण जोही बॅटर येतोय मोठे फटके खेळण्याचा अटेम्प्ट करतोय आणि त्यामध्ये विकेट्स देखील आता वेगाने चालले. आता गिरीश देखील बाद झालेत आणि अडचण आहे, समस्या फार वाढलेल्या वडगावकरसाठी. स्टार्ट चांगला मिळाला, बट देन जर आपण पाहिलं तर विकेट्स इनिशियल लेवलला गेलेत. कारण जर आपण पाहिलं पहिला झटका अवघ्या 12 धाव्यांवरती लागला. देन आपण पाहिलं की पार्टनरशिप जरूर बनली होती, ती आपल्याला पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली. केतन आणि उज्ज्वल मध्ये ती 13 रनची पार्टनरशिप ब्रेक केली. देन आपण पाहिलं की आता न्यू बॅटर बॅटिंग करण्याकरिता येत आहेत क्रमांक 7 वरती रुपेश पाटील. गोलंदाज तयार. हो, यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली आहे, फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. रुपेश आहे त्या ठिकाणी, थोडीशी चाच पडले आणि लगेच तिथे 2 धावा मिळतील फलंदाज रुपेश पाटीलला. फुलटा चेंडू होता, परंतु अगदी बॅकलिपला अगदी खाली ठेवलं होतं, फक्त सन्मान केलाय चेंडूवरती. कारण रुपेशला ठाऊक आहे सातत्याने विकेटची पडझड आतापर्यंत या मॅच मध्ये झालेली आहे, त्यामुळे सिंगल डबल्स घेताना या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळाले. 2 धावा धावफलकावरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 धावा. खऱ्या अर्थानं काय कमबॅक केलाय जयदुर्गा सुरई या संघाने. सुजित पाटील सातत्याने कानमंत्र देत आहेत आपल्या गोलंदाजांना. आकाशनं भरपूर इम्प्रेस केलं. केतन पाटील इंजोर्ड झाले, परंतु लाजवाब गोलंदाजी त्यांची देखील पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं इथे जर पाहिलं ना तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत टीम वडूनवगरने 43 धावा फलकावरती जोडल्यात. हे शेवटचे 2 षटक आहेत ना विशालजी, हे भरपूर निर्णायक आहेत. या 2 षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. खऱ्या अर्थानं धावा बनवणं फार गरजेचं आहे या मैदानावरती, कारण मागील काही दिवसामध्ये जर पाहिलं तर धावा होताना पाहिलेत, परंतु इथून जर पाहिलं ना तर चांगलं टोटल उभारणं फार गरजेचं आहे टीम वडूनवगरला. येस एक्झॅक्टली. अंतिम 2 षटकांचं महत्व दोन्ही टीमसाठी आहे, कारण सुरई टीमला ठाऊक आहे की जर अंतिम 2 षटकं शांत राखली तर या मॅच मध्ये ना आपल्याला सेकंड इनिंग मध्ये चेस थोडा सोपा होऊ शकतो. बट जर अंतिम 2 ओव्हर मध्ये 20 ते 25 आल्या, 60+ टोटल जर या पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आलं तर या सेमीफायनल 1 मध्ये आपल्याला एक चांगली लढत डेफिनेटली पाहायला मिळू शकते. निशांत पाटील दरम्यान तयार होतात या 5th ओव्हर मध्ये. 2-2 ओव्हरचा स्पेल आपण पाहिला आकाश पाटील आणि केतन पाटीलचा. 5वे षटक निशांत पाटील. 43 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही त्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा बॉलिंग जर आपण पाहिली महत्वाचं, केतनचा 2 ओव्हरचा स्पेल रन 26 त्याने कन्सीड केला, पण 3 इम्पॉर्टंट विकेट त्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये देणं. आकाश पाटीलचा 2 ओव्हरचा स्पेल 17 धावा खर्च करून त्याने 2 इम्पॉर्टंट विकेट काढले. 2-2 ओव्हरचा स्पेल चांगला लागला. केतन थोडा एक्सपेन्सिव्ह लागला, पण महत्वाचे 3 विकेट. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक उडवला, लॉंग ऑफ फिल्डर फक्त पाहतच राहतील. जबरदस्त सुरुवात या ओव्हरची. पहिलाच बॉल लॉंग ऑफचा वर्ण, सिक्सर. राजांच्या बॅटमधून पाहायला मिळाला, समोरच्या दिशेने उडवलं होतं आणि इथे जर पाहिलं तर निशांत यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला दीपराज यांच्या बॅटमधून. अशीच बॅटिंग करावी लागेल, सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करावा लागेल. एका बाजूला रुपेश पाटील आणि दीपराज महत्वाची जोडी आहे. या दोन्ही फलंदाजाकडे देखील क्षमता आहे आणि या सिच्युएशन मध्ये कशी बॅटिंग करावी ला हे ठाऊक आहे आणि दीपराजने जबाबदारी घेतली आहे आणि त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला.
नेक्स्ट बॉल आणखीन एक उडवलाय आणि आता कनेक्शन यावेळेस प्रॉपर आणखीन एक तडाखा बॅक टू बॅक बिग वन्स सिक्सर. दोन चेंडूवरती दोन षटकार दीपराज यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. कमालीची बॅटिंग करतोय, अफलातून बॅटिंग पाहायला मिळते दीपराज यांच्या माध्यमातून. कडक दोन फटके. आता लोवर फुल टॉस होता. आता काऊ फेसला फिल्डर पियुष पाटील चांगली फिल्डिंग मिळेल सिंगल. अंतिम दोन षटकांमध्ये ज्या प्रकारे निशांची बॅटिंग करायला हवी त्या प्रकारे होतं, कारण या ओव्हरमध्ये पहिले 3 चेंडू 13 धावा आलेल्या आहेत. जबरदस्त सुरुवात राहिलेली आहे. दीपराज आक्रमक खेळाडू आहेत आणि ते आक्रमकता दाखवत आहेत. तुमच्याकडे जर पाहिलं ना तर आक्रमकता असून चालत नाही, कलात्मकता देखील असायला हवी आणि मागील चेंडूवरती ती कलात्मकता पाहायला मिळाली. सिंगल घेतली त्या चेंडूवरती. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ आणि अपील आउट शॉट बट पंच सहमत नाहीयेत. अपील यावेळेस भरपूर करण्यात आली पण अंपायरची सहमती मिळाली नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतोय बट पहिले 3 चेंडू 13 ला देणार निर्धाव चेंडू येतोय. कारण डेथ ओव्हर मध्ये बघा आपण बॅटर्स सोडली नेहमी करत असतो की आक्रमक फटके हवेत, बट दुसऱ्या बाजूने एक फिल्डिंग साईड म्हणून एक बॉलर म्हणून ना तुमचा माइंडसेट कुठेतरी ना एक तर डॉट बॉल एक तर विकेट या गोष्टींकडे असायला हवा. पुलचा फटका खेळायचा होता, बॅटचा टोएंडला लागला. आता लॉंग ऑनला आकाश येतात मिसफिल्ड बॅकअपला खेळाडू तिथेही मिसफिल्ड आणि बॉल निघून गेला. मिस्टेक्स ओव्हरावरती बाउंड्री लाईनचा बाहेर 4. दोघांना भेदून बॉल जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. अगदी मिडल ऑर्डर कोलॅप्स झाला, मिडल ऑर्डर ढासळला, बट त्यानंतर या मॅच मध्ये ना पुन्हा एकदा पुनरागमन करून दिलं या जोडीने. बॅटर रुपेश पाटील दीपराज पाटील मध्ये ही महत्वपूर्ण पार्टनरशिप. आणखीन एक चौकार आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. 5 सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आणि तदनंतर दीपराज यांच्या बॅट मधून देखील सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आपण पाहिलेत आणि टीम वडूनगर समाप्तीनंतर 64 धावा धावफलकावरती जोडल्यात. काय जबरदस्त कमबॅक केलाय. बॅट पाहिलं तर भागीदारी या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, अंतिम षटक आहे आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 64 धावा बनल्यात 5 षटकामध्ये टीम वडूनगरसाठी. कमबॅक चांगला केला निशांत पाटील, कारण महत्वाची गोष्ट ही राहिली की 4 ओव्हर पर्यंत ज्या प्रकारे आकाशने कमबॅक केला. आकाशने एक षटकामध्ये 5 धावा खर्च करून 2 विकेट काढले. त्यानंतर वाटलं की अडचणी वाढतील, बट तसं झालं नाहीये. 21 धावा मागील ओव्हर मध्ये. गोलंदाज यार हो, यावेळेस अगदी पायांवरती चेंडू होता आणि ते प्लम एलबी पायचीच्या स्वरूपात फलंदाज निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. बॅटिंग झाली 3rd ओव्हर मध्ये देखील एक्झॅक्टली तसंच सुरू होतं, बट देन 2 विकेट काढले केतन पाटीलने आणि 4थं षटक जे फार शांत होतं, ज्यामध्ये फक्त 5 धावा आणि त्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 2 विकेट काढले होते आकाश पाटीलने. बट 5वं षटक
21 धावा 5व्या षटकामध्ये आल्या आणि लोअर ऑर्डरचे बॅटरी बॅटिंग करतात आणि जलद गतीने बॅटिंग करतात ते पाहायला मिळालं या इनिंग मध्ये. आयुष्यांचं कौतुक करावं लागेल कारण मागील चेंडूवरती गोलंदाजावरती दबाव होता आणि या षटकाची सुरुवात चांगली केलेली आहे आयुषने. गोलंदाज तयार. हो खोलवर टप्प्याने चेंडू आहे खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक फलंदाज बाद. सलगचे 2 धक्के दिले त्या षटकामध्ये. फलंदाज गीतेश बॅक टू द पॅव्हिलियन. दोन विकेट आले बॅक टू बॅक ऑन हॅट्रिक. आता आयुष पाटील असतील. लेग बिफोर विकेट हॅट्रिकचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकमेव बॉलर आहे लेग बिफोर विकेट हॅट्रिक आणि तो देखील सरवली गावालाच बिलॉंग करतो. सागर भोईर पिंपलाचे ते क्रीडांगण लेग बिफोर विकेट हॅट्रिक बोल्ड हॅट्रिक देखील सागर भोईर यांच्या नावावरती आहे. RCC पेट्स अगेन्स्ट खासदार चषकामध्ये ती घेतली होती आणि इथे आता लेग बिफोर विकेट हॅट्रिक घेण्याची संधी आहे आयुष पाटीलकडे. गोलंदाज तयार. हो यावेळेस देखील हो 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 सलग 3 विकेट घेतलेल्या आहेत. विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेले आहे ते देखील पाचवीच्या स्वरूपाने आणि लाजवाब कामगिरी. आणि त्यासाठी जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 5वी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली आहे. स्लॉग वरचे षटक निर्णायक षटक आणि सलग 3 चेंडूवरती 3 विकेट ते देखील पायचीच्या स्वरूपात. वा आयुष वा जबरदस्त कामगिरी. हॅट्रिक होऊ शकते का कारण कालच्या दिवसामध्ये आपण राजदीप पाटील ओवळी यांना डबल हॅट्रिक घेताना पाहिलं. त्यांनी एका ओव्हरमध्ये 5 विकेट घेतले पण आयुष ते करतील का. 3 विकेट सलग चालेत. हो यावेळेस जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या सुरुवात पहिली धाव येते या षटकामध्ये. संघाची धावसंख्या 65 धावा परंतु आयुष्याचं कौतुक करावं लागेल विशालजी कारण मागील षटकामध्ये 21 धावा आणि स्लॉगवरचं षटक हाताळत असताना खरं तर गोलंदाजावरती दबाव असतो आणि काय गोलंदाजी केली आहे लाजवाब. कौतुक करावं लागेल आयुष्य. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये आतापर्यंत. ओव्हर द विकेट. हो खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला आणि त्यामुळेच की काय फक्त एकच धाव मिळते लेगबाईच्या स्वरूपात. या षटकामध्ये बॅटने धाव आलेली नाहीये. अफलातून गोलंदाजी. तेच राहिलं गतीचा वापर. अतिरिक्त गतीने चेंडू टाकले जातात आणि आतापर्यंत आपण पाहिल्यानंतर तुम्ही जो उल्लेख केला बॅटने बॉलचा कॉन्टॅक्टच नाहीये. याआधी 3 चेंडू जेव्हा पायावरती आदळले तेव्हा लेग बिफोर विकेट हॅट्रिक आपण पाहिली आणि आता ही लेग बाईसच्या स्वरूपामध्ये रन. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो खेळण्याचा प्रयत्न इथे देखील शरीराचा वेध. वा काय गोलंदाजी केली आहे. अफलातून गोलंदाजी. मोठा फटका खेळू देत नाहीये फलंदाज. साचपडतात त्या षटकामध्ये. आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळाला आयुष्यांच्या माध्यमातून. काय बॉलिंग राहिली आहे आतापर्यंत. जर आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये आपण विकेट मेडन पाहिले अजय पाटील ओवळी. आता दुसरं विकेट मेडन इथे येईल का आयुष पाटील. आणि याआधी पहिलं विकेट मेडन आयुषनेच टाकलं होतं पहिल्या दिवसामध्ये. हो यावेळेस खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला टर्न केला. डीप मध्ये सुजित आहेत त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केलाय. धावबाची संधी आहे. चेंडूची फेकी थोडीशी वाईट राहिली त्याचमुळे की काय या 2 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 68 धावा आणि 69 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे टीम वडूनगरने. पहिलं सत्र समाप्त झालं. थोडी मॅच समरी थोडं पहिलं सत्र आपण जर निशांजी पाहिलं तर ज्या प्रकारे सेमीफायनल 2 चा टॉस सेमीफायनल 1 जेव्हा समाप्त होईल त्यानंतर आपण तो टॉस करणार आहोत. दोन्ही टीम्स फक्त आपण रेडी राहा. सेमीफायनल 1 ची मॅच जेव्हा संपेल तेव्हा आपण सेमीफायनल 2 चा टॉस करणार आहोत.
आणि मॅच समरी पहिलं सत्र ज्या प्रकारे लागलं आपण पाहिलं सुरुवात चांगली केली. केतन पाटीलने बॅटिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, एक विकेट जरूर मिळाली. राहुल आज जास्त काही करू शकले नाही. देन आपण पाहिलं सेकंड ओव्हरमध्ये आकाश पाटील जेव्हा आले तेव्हा आकाशने 12 धावा खर्च केला होता. स्टार्ट चांगला होता पॉवर प्लेमध्ये टीम वडनगरचा. बट देन जे थर्ड ओव्हर आलं ज्याची सुरुवात केतनने चांगली केली. पहिल्या 3 चेंडूवरती 13 आल्या, पण त्यात नंतरचे जे 3 चेंडू आले ज्याच्यावरती केतन पाटील आणि उज्ज्वल बाद झाले, त्यात नंतर अडचणी खऱ्या अर्थाने वाढल्या. आणि जेव्हा आकाश पाटील वैयक्तिक सेकंड ओव्हर टाकण्याकरिता जेव्हा आले फोर्थ ओव्हरमध्ये, तेव्हा आकाशने दबाव आणखीन वाढवला. कारण त्या ओव्हरमध्ये फक्त 5च धावा आणि 2 विकेट आले. आणि त्या क्षणाला असं वाटलं की 60 बनणं अवघड. पण 5वं षटक आपण जर पाहिलं तर 5व्या षटकामध्ये 21 धावा आल्या. चांगली बॅटिंग तिथे रुपेश पाटील आणि दीपराज पाटीलने केली. बट देन अंतिम ओव्हरमध्ये काय लाजवाब बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. आयुष पाटीलची लेग बिफोर विकेट हॅट्रिक त्याने कंप्लीट केली. या स्पर्धेमधला तो 5वा गोलंदाज ठरला ज्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. आणि अंतिम ओव्हरमध्ये जर आपण पाहिले तर बॅटमधनं फक्त 2च धावा आल्या, टोटल 3 आल्या आणि 3 विकेटही काढले आयुष पाटीलने. आणि अशा प्रकारे सेमीफायनल 1 मध्ये पहिले सत्र समाप्त झालंय. टीम टोटल ज्या रन्स बनवण्यात आल्या 68 आणि या सेमीफायनल मध्ये बाजी मारण्याकरिता फायनल मध्ये पोहोचण्याकरिता जयदुर्गा सुरई ए टीमला करायचा आहेत 69. एक छोटासा शॉर्ट इनिंग ब्रेक आणि जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात सेमीफायनल 1 मध्ये बाजी कोण मारेल, खासदार चषक 2025 मध्ये फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ कोण ठरेल हे ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल. निशांतजी पाटील जोडले जातील आणि त्यांच्या समवेत प्रसादजी परब सर जोडले जातील. धन्यवाद. खास करून उल्लेख करावा असं वाटत म्हणजे आकाश पाटीलने 2 षटकं टाकली आणि निर्णायक षटकं त्याने 5 धावा खर्च करून 2 विकेट्स काढल्या. पण केतन पाटीलचं षटक जर बघितलं पण 26 धावा त्याने खर्च केल्या, 3 विकेट त्यांनी काढली. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट राहिला आयुष पाटील ज्याने हॅट्रिक आपल्या संघासाठी घेत असताना तिन्ही फलंदाजांना त्याने LBW लेग बिफोर विकेट बाद केलं आणि फक्त 3च धावा खर्च केल्या. कारण एक धाव आपण बघितलं तर बाईची आहे, एक वाईड आहे आणि 2 एक डबल आपण बघितली. त्या मोमेंटला फक्त 3च धावा त्याने खर्च केल्या, 3 विकेट काढल्या. त्यामुळे ते षटक खूपच इकॉनॉमिकल राहिलं ते गोलंदाजी करत असताना सुरई ए संघासाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत निशांत पाटील याचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत आहे निशांत आपलं सुद्धा. इथे लक्ष 69 धावांचं आहे, 69 टू विन. आणि येणाऱ्या 6 षटकात तुम्हाला ह्या धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी
11:30च्या गतीने 11:30 ते 12 धावा तुम्हाला करायच्यात प्रति षटकामागे. आणि बघायचं आहे जयदुर्गा सुरई ए हा संघ ज्याप्रमाणे आतापर्यंत त्यांचा खेळ राहिला आहे आणि त्यांच्याकडनं त्यांचा प्रेक्षक वर्ग अपेक्षा करतो की धावसंख्येचा पाठलाग ते करू शकतात आणि थेट अंतिम फेरी सुद्धा ते गाठू शकतात. पण वडूनगर संघाने सुद्धा मात्र एक चांगली फाईट दिली. निशांत आपण जर बघितलं तर बॅटिंग त्यांची खूप चांगली झाली होती, त्यात त्रिमात्र शंका नाही. सुरुवात जर आपण बघितली तर खास करून केतन पाटीलने 2 षटकार, त्यानंतर उज्ज्वलने सुद्धा चांगली बॅटिंग केली, 1 षटकार 1 चौकार 12 धावेचं योगदान त्याने दिलं. त्यानंतर दीपराज पाटील हे मोजके असे जे काही फलंदाज आहेत, राहुल चौगुले आहेत, केतन पाटील आहेत, त्यानंतर दीपराज पाटील, रुपेश पाटील यांनी मात्र चांगला इथे मात्र प्रतिकार केला, चांगली बॅटिंग केली. पण बाकीचे कुठले फलंदाज जास्त काही इम्पॅक्ट टाकू शकले नाही. शून्यावर बाद होणारे खेळाडू सुद्धा बरेच आहेत. आपण जर बघितलं तर नितेश पाटील, गणेश पाटील हे LBWचा शिकार झाले आयुषच्या. त्यानंतर अजून एक आपण फलंदाज जो बाद झाला तो बघितला तो म्हणजेच बादल पाटील, तो शून्यावर बाद झाला होता. कॉमेंटर बॉक्समध्ये निशांत आमच्यासोबत जॉईन झाले, खूप खूप स्वागत आहे निशांत आपलं सुद्धा. आपण सुरू करूया हा सामना. गोलंदाजी मार्कवर उज्ज्वल गुरव, षटक क्रमांक पहिलं. तर स्ट्राईक एंडला त्या सामोरं जाईल तो म्हणजे पियुष पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुमित पाटील. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू उज्ज्वलचा ऑप्शनच्या बाहेर लेफ्ट केला जाऊ दिलाय. पहिला चेंडू मात्र खूप सुरेखीत हाताळलाय आणि पहिल्या चेंडूवर वेग सुद्धा प्रचंड बघायला मिळाला. अचूक टप्प्याला गोलंदाजी केली म्हणजे उज्ज्वल गुरवने. चांगला चेंडू पाहायला मिळाला, ऑप्शनच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली. वेगवान चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न पियुषने केलाच नव्हता आणि त्यामुळेच की काय हा चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू खूप चांगला उज्ज्वल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी अशाच पद्धतीने गोलंदाजी या षटकामध्ये करावी लागेल कारण 69 धावा इथे डिपेंड करायचे आहेत. पॉवर प्ले, बॉटमहँडचा वापर, ते चेंडू हवेमध्ये चांगली फिल्डिंग, चांगला पॉज करतो त्या ठिकाणी चेंडू. एक छोटेखानी खेळाडू बघायला मिळतो त्या ठिकाणी, पण अनुभव देणारा नाहीये. पण अशा मुवमेंटला त्याच्यावर टाकलेली जबाबदारी ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि फक्त एक धाव तिने तर मी इथे फलंदाजाला. खरं तर शॉर्ट थर्डला फिल्डिंग करणं डिफिकल्ट असतं. बॉलनं टप्पा पडल्यानंतर कर्विलिनर मोशन घेतली होती आणि तिथे जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली त्या फिल्डरच्या माध्यमातून. वंश होता तिथे. व्यासपीठावर जितू चौधरी आणि प्रवीण चौधरी यांचं आगमन झालंय. दोघांचंही या खासदार चषकात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्ट्राईक एंडला असेल तो सुजित आणि पहिला चेंडू फेस करत असताना ऑन द राईज मारलाय, ताकद प्रचंड, टायमिंग बेमिसाल, सीमारेषे बाहेर षटकार. जबरदस्त फटका सुजित पाटील यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. लॉफ्टेड स्ट्रोक होता, अगदी समोर उडवलाय लॉंग ऑर्मच्या डोक्यावरून. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना या मॅच मध्ये पहिला षटकार, या डावामध्ये पहिला षटकार सुजित पाटील यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आणि सुजित पाटील यांच्याकडे सर जर पाहिलं ना तर संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे आणि जबाबदारी स्वीकारतोय. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना एक दर्जेदार लांब लचक षटकार उज्ज्वल यांच्या विरुद्ध ठोकलाय सुजित पाटीलनं. लाजवाब फटका. खूप चांगला फटका ऑफर केला, कारण खास करून आपण बघतो की पॉवर प्ले सुरू निशांत अशा मुवमेंटला धावा येणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न सुरई ए हा संघ इथे करतोय. हा सुद्धा चेंडू आपण ग्राउंडच्या बाहेर. तर षटकार आलाय पहिला. आपण जर कंपॅरिझन केलं तर पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकार आणि 5 चौकार लगावले गेले फलंदाजांकडून आणि बघायचं त्याप्रमाणे मात्र फलंदाजी जर करायची असेल त्याच्यापेक्षा एक एक षटकार आणि एक एक चौकार जास्त मारावा लागेल. तोपर्यंत निश्चितच तुम्ही या मॅचमध्ये कमबॅक करू शकता. पण हा षटकार खूप चांगला होता. फलंदाज सुजितने आपलं खातं षटकाराने उघडलंय. एकूण धावसंख्या धावफलक आपण बघतो एकूण 7 धावा. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे ते उज्ज्वल गुरवचं. पुढचा चेंडू उज्ज्वलचा, शॉर्ट ऑफ लेंथ कट करायचा प्रयत्न, वेगवान चेंडू सरळ निघून जातोय विकेट कीपरकडे. डॉट बॉल, कमबॅक. या षटकामध्ये अशा प्रकारचे 2 चेंडू पाहायला मिळालेत. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग आणि तिथून स्लॅश करत असताना फलंदाज अडचणीमध्ये सापडलेत. इथे सुजितच्या मागील चेंडूवरती षटकार जरूर आला परंतु लेन थोडीशी मागे खेचली आणि स्क्वेअर कटचा फटका खेळण्यासाठी भाग पाडलं होतं परंतु इथे चेंडूवाला डॉट. निर्धा चेंडू कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. फील्डमध्ये साधारण चेंजेस आणतोय कारण ज्याप्रमाणे फटका फलंदाज इथे खेळतोय त्याचं फुटवर्क ओळखून इथे मात्र फिल्डिंग लगेच सेट केली जाते. शॉर्ट ऑफ लेंथ लिडिंग एज आहे मध्ये चेंडू, पण क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला, चेंडू निघून गेला सरळ फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. नशिबाचा चौकार म्हणे निशांत या ठिकाणी 4 धावेसाठी.
बॅटची लिडिंग एज शॉट फाईन लेगला फिल्डर होते, त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. नशिबाचा चौकार. मागील 2 चेंडूवरती जर पाहिलं तर सुजित थोडासा चाच पडतोय. याही चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा सर जरूर प्रयत्न केला, अपयशी ठरले, परंतु 4 धावा मिळाल्या सुजित यांना. पण निश्चित नशिबाचा चौकारच म्हणावा लागेल. नशीब सुद्धा त्याचं साथ देतं, कारण एवढा लांबून चेंडू खेचून सुद्धा लिडिंग एज घेऊन तो खेळाडूच्या आजूबाजूस गेला सुद्धा नाही. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या चौकारमुळे धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा धाव फलकावर. 11 विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. पॉवर प्ले इन प्रोग्रेस. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. चेंज ऑफ पेस आहे पुन्हा त्याच्या चेंडू हवेमध्ये. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. इट्स अ अनबिलिव्हेबल कॅच. ब्लाइंडर होता, अप्रतिम झेल टिपलाय. खेळाडूचं नाव रुपेश, अप्रतिम झेल. तर हा ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज शॉट फाईन लेगचा फिल्डर रुपेश तयारच होता. ज्या पद्धतीने सर ग्रामीण भागामध्ये नदीमध्ये विहिरीमध्ये सूर मारतात ना, अगदी तशीच काही सूर मारली आहे रुपेशनं आणि कमालीचा झेल टिपलाय. त्याला ठाऊक आहे सुजित पाटीलचा झेल आहे आणि सुजित पाटील इथे बाद झालेला आहे. जबरदस्त कॅच पाहायला मिळाला रुपेशांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे सर, परंतु इथे कमबॅक देखील करतायत गोलंदाज शेवटच्या चेंडूवरती. खूप चांगला उल्लेख केला की चांगला सूर मारला. जसं आपण ऑफिशियली आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये जेव्हा तलाव असतो, नद्या असतात, त्या ठिकाणी ज्याप्रमाणे पोहण्याचा प्रयत्न तिथे करतात, त्या ठिकाणी जशा प्रकारे सूर मारतात तसा सूर मारताना जे चेंडू ते पकडला, कॅच पकडला आणि बॅट्समनचा धूर काढा असं म्हणायला हरकत नाहीये. एक षटकार एक चौकार मारला होता सुजितने. चांगल्या फॉर्ममध्ये होता, चांगल्या टचमध्ये होता, पण त्याचा अडसर दूर केला शेवटच्या चेंडूवर गोलंदाजाने आणि पहिली विकेट आपल्या नावावर केली ती उज्ज्वल गुरवने. शेवट खूप चांगल्या पद्धतीने केलाय गोलंदाज उज्ज्वलने या षटकामध्ये, कारण त्याच्या विरोधात जरूर 2 मोठे फटके आले, परंतु सुजितची विकेट मिळवली. नवीन फलंदाज मैदानावरती रुपेश पाटील मैदानावरती दाखल झाला आणि एका बाजूला पियुष आपल्याला पाहायला मिळतो. पियुषसाठी स्पर्धा सर चांगली राहिली आहे. त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत, चांगली तो सुरुवात करत असतो, मोठे फटके देखील खेळत असतो, परंतु या मॅचमध्ये त्याला चांगली सुरुवात करावी लागेल. सेमीफायनलचा सामना आहे, महत्वाचा सामना आहे आणि 69 धावा या मॅच मध्ये बनवायच्या, त्यामुळे पियुषला देखील जबाबदारी स्वीकारावी लागेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गिरीश पाटील विथ द बॅट. फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाहीये, परंतु विथ द बॉल त्याला इम्प्रेस करावं लागेल. हो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पाय चाललेच नव्हते सर, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. बरोबर आहे, फुटवर्क अजिबात नव्हतं आणि अशा मुवमेंटला गोलंदाजाने ते रीड केलं, वाचलं, पाहिलं की फलंदाज मात्र इथे मात्र या मुवमेंटला अजिबात फुटवर्क दाखवत नाहीये. त्याच्या अशा मुवमेंटला चेंडूला बाहेर ठेवलं आणि त्या स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. निर्धाव चेंडू, सुरुवात चांगली केली आहे गिरीशने. चांगला चेंडू पाहायला मिळतो गिरीश यांच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो, यावेळेस मोठा फटका सजवलाय, लॉंग ऑनला उडवलाय, बॉल चाललाय 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 सीमारेषेच्या पलीकडे. पियुष यांच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. टायमिंग खूप चांगलं केलं. एवढा लांबचा चेंडू होता, ऑप्शनच्या खूपच बाहेर, तिथून लांबून त्याने अक्षरशः लपेटला, खेचला तो फटका आणि टायमिंगच्या जोरावर आपण बघितला हा चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या बाहेर खूप दूर निघून गेला, त्या पाईपाच्या पलीकडे निघून गेला, पाईपलाईनच्या पलीकडे निघून गेला आणि उत्तुंग षटकार आपण बघतोय फलंदाज तो पियुषच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला पियुष, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय त्यांच्या बॅटमधून. गिरीश बॉलिंग ट्रॅकवर कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु दिशाहीन चेंडू आहे, ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. खरं तर सर मागील चेंडूवरती षटकार आला, इथे ते गोलंदाज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु दिशा खराब होती आणि त्यामुळे वाईट बॉल पाहायला मिळाला. हो, थोडासा दबाव होता. षटकार मारल्यानंतर कुठल्याही खेळाडूला आवडत नाही की आपल्या विरोधात मोठे फटके आले आणि गोलंदाज आपण जर त्या मुवमेंटला बघतो दबावाखाली पाहायला मिळतोय आणि त्याने एक वाईट लगेचच टाकल्या पुढच्या चेंडूवर. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय, खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, बॅटची एज अँड टेकन. फलंदाज पियुष पाटील बॅक टू द पेव्हिलियन. विकेट मिळाली आहे.
खास करून भारताचा आघाडीचा फलंदाज शुभमन गिल च्या फटक्याचा वापर करतो, शॉर्ट आर्म जाम, आणि तो शॉर्ट आर्म जाम करण्याचा प्रयत्न होता, इनसाइड एज घेतली, अंदाजच घेऊ शकला नाही की कुठे हा चेंडू येतोय आणि याच्याप्रमाणे तो चेंडू खाली राहतोय बॅटची एज घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, आणि पहिलं यश आपल्या संघाला मिळून देतो वैयक्तिक तो म्हणजे गिरीश पाटील. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट की दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूत परतलेले आहेत आणि दोन्ही फलंदाज नौकेत एकही चेंडू आतापर्यंत खेळलेले नाहीये. रुपेश पाटील असू दे की निशांत पाटील असू दे, अजिबात एकही चेंडू खेळलेले नाहीयेत, त्यामुळे दोघांवर दबाव निश्चित असणार आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गिरीश महत्वाची विकेट प्राप्त केली, पियुषला बाद केलाय ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, कंट्रोल पूलचा फटका होता, परंतु इथे धावबादची संधी आहे, चेंडूची फेकी करावी लागेल योग्यरित्या आणि धावबादच्या स्वरूपात रुपेश पाटील इथे बाद झालाय. दबाव जाणवते स्पष्टपणे फलंदाजावरती. आणखीन एक धक्का, तर जरूर केला. शरीराचं संतुलन व्यवस्थित नव्हतं, खाली पडले. रुपेश धाव घेण्यासाठी तयार झाले, कॉलिंगचा अभाव आणि धावाच्या स्वरूपात सर इथे विकेट मिळाली आहे. पूर्णपणे सहमत आहे निशान. आपण बघितलं तर मिसकम्युनिकेशन, गरजच नव्हती अशा धावेची, कारण बघितलं की ऑलरेडी आपण 2 विकेट गमावल्या. अशा मुवमेंटला आपण इथे थांबून बॅटिंग करणं इम्पॉर्टंट होतं, गरजेचं होतं, पण निशांतला आपण बघितलं त्या ठिकाणी ते मंजूर नव्हतं. तो स्ट्रायकिंग एंडला रुपेश धावला, निशांनी कुठल्या प्रकारचा त्याला कॉल दिला नव्हता आणि अशा मिसकम्युनिकेशनमुळे आपण बघतो की अजून एक विकेट आता गमावलेली आहे ती जयदुर्गा सुरई ए या संघाने. 3 फलंदाज खूपच लवकर आणि खूपच स्वस्तामध्ये बाद झालेत. जर आपण कंपॅरिझन जर केलं तर पहिल्या इनिंगमध्ये 38 धावेंवर 3 फलंदाज बाद झाले होते, इथे मात्र फक्त 18 धावा धावफलकावर आहेत, म्हणजे 20 धावांचा खूप मोठा डिफरन्स आहे आणि 3 फलंदाज खूप लवकर गमावलेले आहेत. त्यामुळे आता आणि येणाऱ्या नवीन फलंदाजांवर, नवीन बॅट्समनवर खूप मोठी जबाबदारी असणार आहे या मॅचची. खराब कामगिरी पाहायला मिळते फलंदाजांच्या माध्यमातून. कॉलिंगचा अभाव, मागील षटकामध्ये 2 विकेट गेलेत आणि इथे धाव घेणं गरजेचं नव्हतं, कारण त्या ठिकाणी फिल्डर होते. पुलचा फटका जरूर अटेम्प्ट केला होता. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. हो 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 हो, काय चेंडू पाहायला मिळतोय, वा जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय, आतमध्ये देखील आलाय सर. इथे बीट झाले फलंदाज. किरीसचं खरंच कौतुक करावं लागेल. षटकार मारल्यानंतर ज्याप्रमाणे त्याने जे मुसंडी मारली, कमबॅक केलंय, फलंदाजांना अक्षरशः त्याने दारेवर धरलंय. एकही मोठा फटका मारण्याची संधी दिली नाहीये, उलट बॅट्समनला ते बॅकफुटवर ढकलतोय आणि काय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. नाव आहे गिरीश पाटील. लाजवाब गोलंदाजी या षटकामध्ये. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते, विकेट आलेली आहे आणि चेंडू डॉट देखील आलेत. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हो, इथे खोल आत टाकला, बिग हिट करण्याचा प्रयत्न, सलगचा 3रा चेंडू डॉट निशाण्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय. वा, काय गोलंदाजी राहिली आहे. या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत, या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा आणि इथे जर पाहिलं ना तर विकेट देखील मिळालेत. लाजवाब कमबॅक या षटकामध्ये गिरीश पाटीलने केलाय सर. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा. अशा मुवमेंटला असं वाटलं होतं की जयदुर्गा सुरई ए हा संघ मात्र जबरदस्त बॅटिंग करत असताना या धावसंख्येला आकार देईल, पण तसं त्या प्रकारे जर बघितलं तर पूर्णपणे उलटं घडलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये जेव्हा फलंदाजी केली वडूनवगर संघाने तेव्हा तब्बल 24 धावा त्यांनी कुठल्या होत्या, पण त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघतो की फक्त 18 धावा धावफल करत 2 विकेट गमावलेल्या आहेत आणि इथून मात्र चांगली सुरुवात आपण बघतोय गोलंदाजी करत असताना, ते म्हणजेच वडूनवगर या संघाची, टीम वडूनवगर या संघाची. 2 गोलंदाजांनी मात्र आतापर्यंत कामगिरी ज्याप्रमाणे पार पाडली आहे. उज्ज्वल गुरव 1 षटक 11 धावा, 1 विकेट. त्यानंतर गिरीश पाटील 1 षटक अवघ्या 7 धावा, 1 षटकार येऊन सुद्धा 1 फक्त वाईट टाकला. त्यानंतर बाकीचे सर्वचे सर्व चेंडू निर्धाव टाकत असताना 1 विकेट काढली आहे आणि हाच एक असा मुवमेंट बनलाय, एक कमबॅक करणारा मुवमेंट बनलाय जिथे मात्र फक्त पॉवर प्लेमध्ये 7च धावा आल्यात आणि आतापर्यंत 3 विकेट गमावलेत. 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात आली आहे, 2 विकेट गोलंदाजांनी काढले, 3 विकेट गमावले. धावसंख्या फक्त आणि फक्त 18 धावा धावफलकावर. जबरदस्त कमबॅक राहिला गिरीश पाटील यांचा, खरं तर कौतुक करावं लागेल. आघाडीचे फलंदाज पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर उज्ज्वल यांनी विकेट प्राप्त केली आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर सुजितला देखील बाद केलं होतं आणि धावबादच्या सुरुवात रुपेश देखील बाद झालेत. आज पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 24 धावा सर धावफलकावरती होत्या, परंतु या षटकामध्ये फक्त आणि फक्त 18 धावा. गोलंदाजी चांगली केलेली आहे आणि गिरीश यांचं कौतुक करावं लागेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी टीम वडूनवगरसाठी नेहमी चांगली राहिली आहे आणि त्यामुळेच की काय याही मॅच मध्ये लाजवाब कामगिरी करतायत गोलंदाज गिरीश पाटील. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं ना तर आपल्याला उज्ज्वल पाहायला मिळतात. पुन्हा उज्ज्वल बॉलिंग मार्कवर येतोय, कारण त्याचा गोलंदाजीमध्ये कॉन्फिडंट आहे. 11 धावा त्याने खर्च केल्यात, 1 विकेट त्यांनी काढली आहे आणि आता दोन्ही फलंदाज नौके आहेत. अजूनही त्यांना खातं उघडायचं आहे. निशांत पाटील असू दे किंवा केतन पाटील असू दे, दोघांनी अजून खातं उघडायचं आहे मैदानावर. स्ट्राईक एंडला असेल आतमध्ये तो केतन पाटील. पहिला चेंडू उज्ज्वलचा. हो, क्या बात आहे, सबमरीन. वॉर्निंग बेल देत असताना चेंडू थोडासा खाली राहतोय, पण पंच इथे मात्र
स्वतःचा रिव्ह्यू इथे वापरतायत. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईडसाठी. पंचांचा निर्णय हा डॉट बॉल आहे, पण बॅटिंग टीमने ताबडतोब चॅलेंज केलं आहे डिसिजनला. बघूया त्या ठिकाणी पंचांचा निर्णय. तिसरे पंच आमच्यासोबत आतिश पाटील आहेत आणि बॅटिंग टीमने जो घेतला रिव्ह्यू आहे तो बघायचा त्या ठिकाणी कशा प्रकारे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. एकही रिव्ह्यू आता उरलेला नाहीये सुरई संघाकडे आणि पहिलाच बॉल अत्यंत धारदार वाईड यॉर्कर टाकत असताना इथे निर्धाव टाकलाय तो उज्ज्वल गुरवने. उज्ज्वल पुन्हा सज्ज होईल पुढचा चेंडू घेऊन. केतन समोर. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, लांबून खेचलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये, थेट त्याच्या हातामध्ये कॅच आणि विकेट. विकेट फॉर उज्ज्वल गुरव. फलंदाज बाद. केतन बॅक टू डगआउट. अकरा धावा बनल्या होत्या, परंतु तदनंतर बॅटिंग करत असताना फलंदाज चाचपडत आहेत मैदानावरती आणि इथे आणखीन एक धक्का बसलाय टीम सुरई ए ला. खूप मोठी पडझड झाली आहे बॅटिंग करताना सुरई संघाची. 1983च्या वर्ल्ड कप मध्ये आपण असा एक सामना बघितला होता. दूरदर्शनचं स्ट्राईक होतं त्यामुळे आपण सामना तो आपल्याला बघायला मिळाला नाही. भारतीय संघाची सुद्धा परिस्थिती अशीच झाली होती. 17 वर 5 गडी बाद आणि त्यानंतर कपिल देव निखंजने मात्र जीवन फलंदाजी केली. तशा फलंदाजीची गरज आहे, तशा कपिल देव निखंजची गरज आहे आता मात्र सुरई संघाला. बघायचं तो कुठला फलंदाज असेल जो कपिल देव निखंज इथे ठरेल. 6व्या क्रमांकावर आकाश पाटील बॅटिंगला येतोय स्ट्रायकिंग एंडला. 18 लॉस ऑफ 4. अवघ्या 18 धावा धावफलकावर आहेत. उज्ज्वल पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन. ओव्हर द विकेट. एज अँड ड्रॉप. इथे एज होती. भाग पाडवता फटका खेळण्यासाठी चुकीचा फटका होता आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर तो हाताने सटकतोय, निसटतोय आणि जीवदान मिळते आल्या आल्याच फलंदाज आकाश पाटीलला. मागील चेंडूवरती केतन पाटील बाद झाला होता. निशांत अजून मैदानावरती आहे, परंतु आकाशची विकेट मिळण्याची संधी होती. त्या ठिकाणी यष्टीरक्षक होते राहुल चौघुले आणि त्याने मिस्टेक केली आहे. खऱ्या अर्थानं आकाश विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज आहे सर. त्याच्या बॅटमधून मोठे फटके नेहमी येत असतात आणि त्याचीच कॅच सोडली आहे. बघायचं काय रिप्लाय करणार, काय उपद्रव करणार आता झेल सुटल्यानंतर. ओहो व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर ऑन द राईज. मागच्या चेंडूवर सुटलेला झेल आणि त्याचं प्रत्युत्तर षटकार. कडा कॅच जिंका मॅच हे समीकरण आहे, परंतु इथे जर पाहिलं तर कमालीचा फटका पाहायला मिळतोय आकाश पाटील यांच्या बॅटमधून. मोठे फटके खेळण्यासाठी ते जाणले जातात सर आणि तोच मोठा फटका आकाश पाटील यांच्या बॅटमधून आलेला आहे. दुखापतीपासून सावरलेत आणि तदनंतर काय जबरदस्त कामगिरी करतायत आकाश पाटील. सुटलेल्या झेलचा फायदा उचलला आणि मात्र निश्चितच खूप चांगला ऑन द राईज मारला त्याने, समोर मारला. षटकार. धावसंख्या खूप वेगाने पुढे लागली. 24 धावा. 24. बॉटमहँडचा वापर. डीप मध्ये चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक गिरीश तिथे येऊन चेंडू कव्हर करतो पर्यंत एकच जाम इथे एकदम खोलवर टप्प्याचा चेंडू सुद्धा मात्र स्ट्राईक रोटेट केलंय ते फलंदाज निशांतकडे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने खेळले होते. चांगला चेंडू होता आणि फिल्डिंग देखील चांगली राहिली या चेंडूवरती. फक्त एकच धाव मिळाली. आकाश पाटील महत्वाचा खेळाडू आहे या मॅच मध्ये. आकाशला इथून बरसावं लागेल कारण सुरई ए संघाला सामना जिंकायचा असेल ना तर आकाश पाटीलला या मॅच मध्ये जबाबदारीने खेळ करावा लागेल. चांगली बॅटिंग तो करतोय सध्याच्या घडीला या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचलेली ती 25 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू. ओ बॅट्समनचा फुटवर ओळखलाय. आपण बघितलं की फलंदाज मागे उभा आहे. थोडासा वाईड यॉर्कर ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि कोण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जेमतेम आपण बघतोय ती 25 धावा. 8.33 ची सरासरी मेंटेन केली आहे सुरई संघाने आणि धावसंख्या फक्त 25 धावा. एकूण गडी बाजले ते 4. त्यानंतर एक इन्व्हिटेशन आम्ही देत आहोत. विधी 11 जयनुमान पिंपळास जे कल्पेश मस्के
जे या संघाचे पुरस्कर्ते त्यांना विनंती करतो की आपण याच्या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण जसं त्यांच्या 12व्या खेळाडूंनी मला सांगितलं होतं की कल्पेश मस्के फॅन टीम आहे ती म्हणजेच पिंपळास आणि त्या संघाचे पुरस्कर्ते ते कल्पेश मस्के साहेब. आपणास विनंती करतो की आपण प्लीज व्यासपीठावर या. तर निशांत, काय वाटतं तुला? 3 षटकांच्या अखेरीस जेमतेम 25 धावा धावफलकावर, लक्ष 69 धावेंचं आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पण ज्या अर्थाने गोलंदाजी झाली आहे, ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे, ज्या भेदकतेने गोलंदाजी झाली आहे, काय वाटतं की यानंतर कशा प्रकारे गोलंदाजी आता अपेक्षित आहे? जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे, परंतु येणाऱ्या गोलंदाजांना देखील अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण घातक आणि भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली उज्ज्वल यांच्या माध्यमातून. परंतु गिरीश यांचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, षटक क्रमांक दुसरं टाकत असताना फक्त 7 धावा आणि फलंदाजांवरती वर्चस्व दाखवलंय आतापर्यंत गोलंदाजाने. आणि इथून जर पाहिलं तर सर या मॅच मध्ये सुरेश संघ देखील कमबॅक करू शकतो. या संघाकडे देखील बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे. मी मागाशी देखील उल्लेख केला, आकाश पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत आशा पल्लवीत असेल या टीमच्या. त्यामुळे आकाशला आज चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमसाठी. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती गिरीश पाटील पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू 44 धावांची गरज आहे. इक्वेशन सन्मान्य कल्पेश मस्के साहेबांचं आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण त्यांचा जो खास संघ त्यांनी जो पुरस्कृत केला आहे तो संघ ऑलरेडी उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेला आहे. निशांत, गोलंदाज तयार. गिरीश ओव्हर द विकेट आकाशच्या विरोधात. हो, यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. फटकाव खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु कमी गतीने चेंडू टाकला होता, त्यामुळेच की काय हा चेंडू आलेला आहे डॉट. गिरीश पाटील पुन्हा बॉलिंग मार्कवर मागच्या षटकात फक्त 7च धावा खर्च केल्या होत्या. कंजूस गोलंदाज आहे. षटकार येऊन सुद्धा मात्र त्याने ज्याप्रमाणे कमबॅक केलंय खरंच वाखाणण्याजोगं. एक विकेट सुद्धा त्याने काढली आहे. त्याच्या समोर आता आकाश उभा. आकाशला एक जीवदान मिळालंय. त्यानंतर एक षटकार आणि त्याने एक सिंगल आतापर्यंत कंप्लीट केलेली आहे. गिरीश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुढालेत खेळण्यासाठी शरीराचा वेध घेतलाय, परंतु धाव घेण्याची संधी आहे आणि ते लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 26 या आकड्यावरती. काय गोलंदाजी सर होते या षटकामध्ये. सुरुवातीचे 2 चेंडू अप्रतिम राहिलेत गिरीश पाटील यांचे. हो, निश्चितच मोठे फटक्यांपासून वंचित ठेवते. मोठे फटके मारण्याला अजिबात संधी देत नाहीये आणि डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय. आकाशने निश्चितच आपण बघितलं की एक षटकार मारलाय, पण मोठे फटक्यांपासून त्याला वंचित होण्याचं काम मात्र गिरीश पाटील करतोय. त्या मात्र सुरेख टप्प्यावर गोलंदाजी केली आतापर्यंत. गोलंदाज गिरीश पाटील. स्ट्रायकिंग एंडला निशांतला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. हो, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. इथे देखील फटका फसलाय. निशांत पाटील चाच पडतो या मॅच मध्ये. धावा चाललेल्या नाहीये सर त्याच्या बॅट मधून. आतापर्यंत 5 चेंडू डॉट खेळलाय या मॅच मध्ये. काय गोलंदाजी केली आहे, जाते अफलातून गोलंदाजी. जेवढे निर्धाव चेंडू जाईल तेवढेच मात्र दबाव वाढत जाईल तो सुरेश संघावर आणि त्यांना कमबॅक करणं तेवढंसं अवघड होऊन जाईल. मात्र या षटकात बघतोय फक्त एकच धाव आली आहे. अजूनही 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज गिरीश इम्प्रेस करतात याही षटकामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस समोरच्या दिशेने ऑन द राईटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहे रोशन, त्या ठिकाणी मिस्टेक होणार नाही. त्याने टिपलाय झेल. अखेर निशांत पाटील बाद झालेला आहे. आणखीन एक धक्का. वगैरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धारदार गोलंदाजी केली जाते. मोठे फटके खेळू जात नाहीये. दबाव येतोय फलंदाजांवरती. यश पाटील मैदानावरती दाखल झालेत. गोलंदाज तयार. हो, यावेळेस हो दांडी गोल. वेगवान चेंडू होता. आणखीन एक धक्का. फलंदाज यश पाटील निघालेत परतीच्या प्रवासाला. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद.
पाटीलने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली पूर्णपणे डिस्ट्रॉय केले सुरेश संघाच्या बॅटिंग ऑर्डरला. काय गोलंदाजी करताना आपण बघतो की दुसरा विकेट त्याने बॅक टू बॅक काढलेला आहे. 2 विकेट त्याच्या नावावर, एकूण 3 विकेट त्यांनी काढलेले आहेत आणि अफलातून गोलंदाजी करत असताना आपण बघतोय तो म्हणजेच गिरीश पाटील. जबरदस्त कामगिरी गिरीश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेतात. मागील चेंडूवरती निशांतला बाद केलं, परंतु तदनंतर यशला देखील बाद केले. नवीन फलंदाज सागर पाटील मैदानावरती दाखल झाला आणि इथून देखील मोठे फटके खेळावे लागतील टीम सुरईला या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गिरीश पाटील, राईट आर्मवर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका आल्या फलंदाज सागर पाटील यांच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. ग्रामपंचायत सदस्य बोनवलीचे सन्मान्य शंकुशेठ पाटील साहेबांचे इथे आगमन झालं आहे. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या खासदार चषकामध्ये. आणि खास करून बदलापूर परिसरामध्ये आपल्या सरवली टीमला ज्यांनी ज्या मोठ्या स्पर्धा झाल्या त्या पुरस्कृत केलं असे शंकुशेठ पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्यासोबत संतोष गायकर यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी टोटल तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धावसंख्या 32 झाली आहे. एकूण 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या 32, 32 धावा आणि अजूनही 12 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील यायचं टॉस करण्यासाठी. टीम खांडपे आणि निधी 11-667 जर्मन पिंपला संघ, आपल्या संघाचा कॅप्टन देखील येऊ द्या. आपण टॉस करतोय. लगेच हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत टीम ओढूनोगरने या मॅच मध्ये केलेली आहे. सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजाने भरपूर इम्प्रेस केलं. उज्ज्वलने 2 षटक हाताळली, त्याने देखील भरपूर कमी धावा खर्च केल्या. गिरीश पाटीलनं भरपूर इम्प्रेस केलं, या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. आतापर्यंत या मॅच मध्ये गिरीशनं जर सर पाहिलं ना, फक्त 13 धावा खर्च केल्यात आणि फलंदाजांची भंबेरी उडवली आहे असंच म्हणावं लागेल. येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सागर पाटील मैदानावरती दाखल झालाय आणि पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅट मधून षटकार देखील पाहायला मिळालाय. एका बाजूला आकाश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हा सामना सर संपलेला नाहीये. जय दुर्गा सुरई ए संघाकडे फलंदाजी फार मोठी आहे. मी मागाशी देखील उल्लेख केला, आकाश पाटील मैदानावरती आहे ना तोपर्यंत हा सामना जिवंत आहे जय दुर्गा सुरई ए संघासाठी. त्यामुळे या 12 चेंडू मध्ये 37 धावा बनवू शकतात, परंतु चांगली गोलंदाजी केली ना तर धावा रोखू देखील शकतोय टीम वडूनगर संघ. हो, निश्चितच. नसते की इम्पॉसिबल म्हणतात ना, ते यासाठीच म्हणतात की कुठलंही आव्हान तुमच्याकडे अशक्य नाहीये. तुमच्याकडे धाडस, साहस, ताकद, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमच्यावर असलेला आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की सेल्फ कॉन्फिडन्स जर तुमच्याकडे असेल, तुम्ही जगाच्या पाठीवर कधीही तुम्ही पराभूत होऊ शकत नाही, कधी मागे पडू शकत नाही. तो सेल्फ कॉन्फिडन्स असायला हवा. एक तर जीवदान मिळालं ऑलरेडी आकाशला आणि बघायचं आहे त्याचा तर फायदा तो कशा प्रकारे उचलेल. गणेश पाटील बॉलिंग मार्कवर 12 चेंडू आणि अजूनही 37 धावांची गरज आहे. हे इक्वेशन बॅट्समनसाठी आणि त्याचबरोबर गोलंदाजी करण्यासाठी सुद्धा संघासाठी ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. 12 बॉल अँड 37 टू विन. पहिला चेंडू गणेशचा. हो, एकदम टो एंडला चेंडू लागतोय, जास्त लांब जात नाही चेंडू. लॉंगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूर गिरीश येतोय, चेंडू कव्हर करतोय, मात्र चांगली फिल्डिंग बघायला मिळते. केतन त्या ठिकाणी आहे, केतन पाटील, आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. या चेंडूवरती टायमिंग करू शकले नव्हते. बॅटच्या टो एंडला लागला होता. आकाश देखील अगदी बॅट शेक करतोय, कारण या चेंडूवरती मोठा फटका तो खेळू शकला असता. त्याच्याकडे प्रचंड अशी क्षमता आहे, त्यामुळेच की काय फक्त एकच धाव मिळाली या चेंडूवरती. गणेशला देखील इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण सुरुवातीच्या आघाडीच्या दोन्ही गोलंदाजांना या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय टीम वडूनगरला. पुढील चेंडू गणेशचा. समोर सागर. मिस टाइम, लीडिंग एज, जेलची संधी अँड इज गॉन. विकेट फॉर गणेश. प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक गोलंदाजी मात्र आपलं इथे मात्र इम्पॅक्ट टाकलेला आहे. विकेट काढलेले आहेत आणि सुरई संघ पूर्णपणे आता बॅकफुटला आहे, दबावाखाली आहे आणि अजून एक विकेट त्यांनी गमावलेली आहे.
सागर यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित टायमिंग करू शकले नव्हते. लिडिंग एज लागली, अगदी चेंडू हवेत होता आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर गीतेश आले शॉट थर्डचा फिल्डर पुढे आला आणि कमालीचा झेल त्यांचा पाहायला मिळाला. टीम वडूनगर संघाची सर जर पाहिलं ना, गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते, फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळते आणि फिल्डिंग ही सामन्यामध्ये गेम चेंजर असते आणि इथे जर पाहिलं तर लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली खऱ्या अर्थानं टीम वडूनगरच्या माध्यमातून देखील. खाली राहत आहेत. ही जादू आहे गोलंदाजाची, ही कलात्मकता आहे गोलंदाजाची. बाउन्स प्राप्त होत नाही आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज अचंबित झाले. त्याच मुलीच की काय फक्त एकच धाव मिळाली. 12-37 समीकरण होतं. आपण बघतो की आता 9 चेंडूत 34 धावा करायच्या आहेत. एक वाईड आला, एक सिंगल आली आहे, एक लेग बाय झाली, 3 धावा आतापर्यंत आल्या या षटकामध्ये. मागच्या 3 चेंडूमध्ये एक विकेट सुद्धा काढली गोलंदाज गणेशने. स्ट्राईक एंडला असेल तो आकाश. पुढचा चेंडू गणेशचा. शॉर्ट पिच चेंडू आहे, उचललाय, समोर उचललाय आणि केतन ऍक्शन मध्ये येतोय. चेंडूच्या खाली जज करतोय. जजमेंट चांगली आहे. इम्पॉर्टंट विकेट. ज्या विकेटवर पूर्ण संघाची दारोमदार डिपेंड होती अशा मोमेंटला त्याची विकेट निघाली. आकाश बॅक टू डगआउट. मोठी विकेट या ठिकाणी आकाश बाद झालेला आहे. स्वतःवरती निराश असेल. खरं तर ऑन द राईज हा फटका खेळायचा होता लॉंग ऑफला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर गिरीश होते आणि गिरीश आणि कमालीचा झेल टिपला. आणखीन एक धक्का. इथे जर पाहिलं तर सुरई संघ बॅकफुटला गेलाय या मॅच मध्ये. परंतु सर मागील 3 सामने जर आपण पाहिले ना 3 स्पर्धेमध्ये तर तिन्ही सामने जर पाहिलं तर सुरई संघाने जिंकले टीम वडूनगरच्या विरोधात आणि हा चौथा सामना आहे आणि या सामन्यामध्ये आघाडीवरती जर पाहिलं तर वर्चस्व गाजवते टीम वडूनगर. म्हणजे हा पलटवार आहे. मागच्या 3 सामन्याचं उट्ट भरून इथे काढलं असं म्हणायला हरकत नाहीये. आणि काय गोलंदाजी केली आहे. अक्षरशः कंबरडं मोडलं असं मी म्हणेन. आणि जेवढे फलंदाज आले कोणही मोठा फटका मारू शकले नाही. खास करून सुजित पाटील, पियुष पाटील जर सोडले आणि त्यानंतर आकाश पाटील सोडले, त्यानंतर सागर सोडला तर बाकीच्या कोणालाही मोठे फटके मारणं जमलेच नाहीये. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंगला मितेश पाटील डावखुरा फलंदाज आहे. 8 चेंडू 34. ऑप्शनच्या बाहेर ड्राईव्ह केला तशी आहे संधी. रनआउटची चेंडूची फेक स्ट्रायकिंग डाऊन गेला आणि पंचांकडे अपील रनआउटसाठी पंचांनी फेट हा निर्णय पाठवून दिला तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवून दिलेला आहे. कारण क्लोज डिसिजन आहे. ज्या ठिकाणी बघितलं की पंच ज्या ठिकाणी उभे होते तिथून मात्र तेवढं इझी नाही डिसिजन देणं. कारण अत्यंत क्विक ॲक्शनमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघितल्या घडल्या तिथे. आणि आपण बघितलं की निशांत त्या ठिकाणी चेंडू कव्हर झाला, फेकला गेला कव्हर्समध्ये आणि फलंदाज बाद. तंबूत परतावं लागेल. 9वा धक्का, 9वा गडी बाद झालाय. 9 लॉस, 9 गडी बाद. काय जबरदस्त कामगिरी. मी मगाशी देखील सर फिल्डिंगचा उल्लेख केला होता. खरं तर फलंदाज तुम्हाला सामना जिंकून देतात, गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकून देतात, परंतु फिल्डिंगचं क्षेत्र जे असतं ना ते गेम चेंजर असतं प्रत्येक सामन्यामध्ये. आणि टीम वडूनगरची फिल्डिंग लाजवाब राहिली आहे. मिस्टेक झालेल्या नाही आहेत. प्रत्येक खेळाडूनं या मॅचमध्ये अप्रतिम कॉन्ट्रीब्यूट केलाय आणि त्याचमुळेच की काय हा संघ या मॅचमध्ये शिरकाव करतोय, घुसखोरी करतोय असंच म्हणावं लागेल. म्हणूनच तर महान खेळाडू बोलून गेलेत फक्त बॅटिंग आणि बॉलिंगची प्रॅक्टिस करू नका, तेवढीच तुम्ही प्रॅक्टिस फिल्डिंग सुद्धा करा. ओ यॉक लाईनचा चेंडू होता, कुठून काढला अक्षरशः शेतशेट डीप मध्ये. तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करेल. एक धाव एका धावेने तो खातं उघडतोय आयुष पाटील आणि जतीनने एका धावेने खातं उघडलं जाते सुद्धा बघतोय.
की पहिला चेंडू निर्धाव खेळला होता आणि तोपर्यंत एकूण षटकं संपते ती 5 षटकांच्या अखेरीस धाव संख्या फक्त आणि फक्त 36 धावा ऑफर करतात. 36 धावा धाव फलकावर आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 6 आणि करायचे 33 धावा. 7 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये, परंतु गणेश पाटीलनं षटक क्रमांक 5 काय कमालीचं हाताळलंय. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्यांनी घेतल्या. लाजवाब कामगिरी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं गणेश पाटीलनं अप्रतिम कामगिरी केली. षटक क्रमांक 6 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये, परंतु शेवटची जोडी मैदानावरती आहे आणि 6 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. टीम सुरई संघाने आतापर्यंत जर पाहिलं ना तर मागील काही क्रीडा स्पर्धेमध्ये टीम वडूनगरच्या विरोधात चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु या स्पर्धेमध्ये हा संघ जर पाहिला तर कामगिरी करत असताना थोडासा मागे राहिलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हो जतीनसाठी यावेळेस जर पाहिलं तर बॅटची एज लागली होती. फ्लाइंग स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू डॉट. खरं तर गोलंदाजांवरती फलंदाज बॅटिंग करत असताना ना सर टुरिझम विजावरती आलेत की काय, फक्त पर्यटक बनून उभे राहिलेत. पहिला चेंडूवाला डॉट. इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू बादल पाटील जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती त्याला आपण पाहतोय. पहिला चेंडू खूप चांगला राहिला बादल यांचा. राऊंड विकेट. जतीनसाठी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बादलने जेव्हा फलंदाजी केली तेव्हा तर काहीच करू शकला नाही होता. शून्यावर तो बाद झाला होता, पण गोलंदाजीमध्ये काय जबरदस्त इम्पॅक्ट आहे. 2 चेंडू सलग त्यांनी निर्धाव टाकलेत आणि समोर असलेला फलंदाज जतीनवर त्याने पूर्णपणे दबाव टाकलेला आहे. फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे 4 चेंडूंची. हो यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये खेळले त्या ठिकाणी फिल्डर नाही आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. कुठेतरी पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न जतीन करतोय आणि त्याच्या बॅट मधून आलेला आहे हा चौकार. नेक्स्ट मॅचचा टॉस रिमेनिंग आहे, बॅलन्स आहे, त्यामुळे रिपोर्ट करायचं आहे दोन्ही संघांनी टॉस साठी. अजून एक चांगला दर्जाचा फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. डीप स्वीपर कव्हरला चेंडू सीमारेषेवर बॅक टू बॅक 4. चांगला फटका पाहायला मिळतोय जतीन यांच्या बॅट मधून. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत आणि आणखीन एक चौकार पाहायला मिळाला. गॅप मध्ये खेळले होते, कव्हर पॉइंटला फिल्डर नव्हते आणि अगदी त्याचाच फायदा घेतला आणि जतीन यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. परंतु उशिराने हे फटके येतात. सुरुवातीपासून अशा प्रकारची बॅटिंग होणं फार गरजेचं होतं. गोलंदाज तयार. हो इथे क्लीन बॉल, ऑल आउट. सामना इथे जिंकलेला आहे टीम वडूनगरने. अभिनंदन अभिनंदन टीम वडूनगर. अभिनंदन उज्ज्वल गुरव केतन पाटील. जबरदस्त कामगिरी केली आणि खासदार चषकामध्ये फायनल मध्ये इंटर झालेला आहे टीम वडूनगर संघ. हाडलक टपलक टीम जयदुर्गा सुरई ए संघ. परंतु आपण कुठे जायचं नाहीये. 3ऱ्या आणि 4थ्या पारितोषिकासाठी आपण सामना खेळवतोय, त्यामुळे टीम सुरई ए संघ आपण कुठे जायचं नाहीये, कारण आयोजकांनी ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण सेकंड सेमीफायनलचा टॉस करणार आहोत आणि मंचावरनं टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय बोरेली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि नेहमीच बदलापूर परिसरामध्ये टीम सरवलीला पाठिंबा देणारे आणि पुरस्कृत करणारे व्यक्तिमत्व